नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंदू पर्वते, सनराइज कम्प्युटर एज्युकेशन सांगडी आजच्या क्लासमध्ये तुमचे स्वागत करत आहे. आज आपण सेकंडरी स्टोरेज हा चॅप्टर शिकणार आहोत. या चॅप्टर मध्ये स्टोरेज डिव्हाइसेस, मेमरी युनिट्स, हार्ड डिस्क, SSD, ऑप्टिकल डिस्क आणि मास स्टोरेज यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर चला आजच्या या क्लासला आपण सुरुवात करू. तर आज आपण काय शिकणार आहोत? आज आपण स्टोरेज म्हणजे काय ते समजून घेऊ. प्रायमरी स्टोरेज, सेकंडरी स्टोरेज मधील फरक काय असतो तो पण आपण आज समजणार आहोत. मेमरी मोजण्यासाठी कोणकोणते युनिट्स वापरले जातात, सर्वात लहान युनिट कोणता, सर्वात मोठा युनिट कोणता, आपण MB, GB असं बोलतो, मग ते काय असतं ते तुम्हाला आजच्या या क्लासमध्ये माहिती पडेल. सेकंडरी स्टोरेजची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, म्हणजे त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत. सेकंडरी स्टोरेजची उदाहरणे कोणती आहेत, जसं हार्ड डिस्क झालं, SSD आहे, CD आहे, DVD आहे, ब्लूरे डिस्क आहे, पेनड्राईव्ह आहे, यांच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. शेवटी मास स्टोरेज आणि परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे ते पण आपण बघणार आहोत. तर आता आपण समजून घेऊ स्टोरेज म्हणजे काय. कम्प्युटर मधील डेटा सेव्ह करण्यासाठी स्टोरेज वापरले जाते, जसे की फाइल्स, प्रोग्राम, फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स स्टोरेज मध्ये ठेवले जाते. समजा तुमच्याकडे काही व्हिडिओ आहेत, काही MP3 गाणे आहेत, काही तुमच्या फोटो आहेत, ते जर तुम्हाला मोबाईल मध्ये किंवा कम्प्युटर मध्ये साठवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला स्टोरेज डिव्हाइसची गरज पडते आणि त्याच्यामध्येच आपण ते स्टोअर करून ठेवतो. त्याचा फायदा काय असतो, जर भविष्यात आपल्याला त्या गोष्टी हव्या असतील तर त्या आपल्याला परत स्टोरेज मधून मिळवता येतात. बॅकअप घेण्यासाठी स्टोरेज डिव्हाइस उपयोगी असतात. जसं माझ्या मोबाईलची मेमरी फुल झालेली आहे, म्हणजे स्टोरेज फुल झालेला आहे आणि मला तो फ्री करायचा आहे, तर मी काय करणार, मोबाईल मधून तो डेटा कम्प्युटरमध्ये मूव्ह करेन, म्हणजे कट पेस्ट करणार, म्हणजे डेटा ट्रान्सफर पण झाला आणि स्टोअर पण झाला, मला डिलीट करायची गरज नाही पडली. हे कशामुळे शक्य झालं, स्टोरेज डिव्हाइसमुळे ते शक्य झालेलं आहे. फाइल्स एका कम्प्युटरवरून दुसऱ्या कम्प्युटरवर नेण्यासाठी सुद्धा स्टोरेजचा वापर केला जातो. समजा माझ्याकडे लॅपटॉप पण आहे आणि डेस्कटॉप पण आहे. आता मला लॅपटॉप मधल्या गोष्टी डेस्कटॉप मध्ये न्यायचे, तर मग मी ते कसे नेणार, त्यासाठी मग मला सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसची गरज पडेल. मग त्याच्यामध्ये एक तर मी पेनड्राईव्ह घेऊ शकतो, नाहीतर एक्सटर्नल हार्ड डिस्क घेऊ शकतो, नाहीतर इंटरनेटची सुद्धा मी मदत घेऊ शकतो. तर मला समजलं असेल स्टोरेज काय असतं. स्टोरेज म्हणजे कम्प्युटरमध्ये डेटा साठवण्यासाठी जी डिव्हाइस यूज केले जातात त्याला म्हटलं जातं स्टोरेज डिव्हाइस. त्याच्यानंतर स्टोरेज मध्ये काय केलं जातं, स्टोरेज मध्ये डेटा किंवा प्रोग्राम ठेवला जातो. आता कम्प्युटर सुरू करायचे आहे तर त्यासाठी त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर लोड करावे लागते. मग सॉफ्टवेअर कुठे लोड होणार, सॉफ्टवेअर त्या स्टोरेज डिव्हाइस मध्ये लोड होतात आणि त्याच्यानंतर आपण त्यांना रन करून सुरू करू शकतो. त्याच्यानंतर स्टोरेजचे दोन प्रकार पडतात, एक प्रायमरी स्टोरेज आणि दुसरं आहे सेकंडरी स्टोरेज. आता प्रायमरी स्टोरेज म्हणजे काय, तर प्रायमरी स्टोरेज म्हणजे तात्पुरते किंवा वोलाटाईल स्टोरेज. तात्पुरते म्हणजे थोड्या वेळासाठी आणि वोलाटाईल म्हणजे विसरबोडे, हे थोड्या वेळाच्या नंतर इरेज होतो डाटा. म्हणजे जर तुम्ही कम्प्युटरमध्ये एखादं लेटर टाईप केलेलं आहे, एखादं ग्रीटिंग कार्ड तयार केलेलं आहे, तर ते प्रायमरी स्टोरेज मध्ये स्टोअर असतं. पण जर तुम्ही त्याला सेव्ह केलं नाही तर तो डेटा नष्ट होतो, किंवा तुम्ही ती फाईल बंद केल्यावर किंवा कम्प्युटर अचानक बंद झाला, लाईट गेली, तर तो डेटा नष्ट होतो. म्हणून याला प्रायमरी स्टोरेज किंवा वोलाटाईल स्टोरेज सुद्धा म्हटलं जातं. प्रायमरी स्टोरेज मध्ये डेटा हा जोपर्यंत कम्प्युटर सुरू आहे तोपर्यंतच असतो. कम्प्युटरचा पॉवर ऑफ झाला तर त्याच्यामधला डेटा नष्ट होतो. मग प्रायमरी स्टोरेजचे उदाहरण काय आहे, तर प्रायमरी स्टोरेजचे उदाहरण आहे रॅम. एकच असं प्रायमरी स्टोरेज आहे ज्याचे नाव आहे रॅम. रॅम मध्ये माहिती केव्हापर्यंत असते, जोपर्यंत कम्प्युटर सुरू असेल तेव्हापर्यंतच असतो. एकदा कम्प्युटर बंद झाला की रॅम त्याच्यामध्ये स्टोअर केलेली सर्व माहिती विसरून जाते. त्याच्यानंतर स्टोरेजचं दुसरं
टाईप आहे सेकंडरी स्टोरेज. सेकंडरी स्टोरेज म्हणजे हे कायमस्वरूपी असतात किंवा नॉन व्होलाटाईल स्टोरेज असतात. कायमस्वरूपी म्हणजे एकदा तुम्ही त्याच्यामध्ये डेटा स्टोअर केले किंवा सेव्ह केले तर जोपर्यंत तुम्ही त्याला डिलीट करत नाही किंवा तो डिव्हाइस खराब होत नाही तोपर्यंत त्याच्यातला डेटा नष्ट होत नाही. म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण त्याच्यातला डेटा घेऊ शकतो. तर त्या स्टोरेज डिव्हाइसना म्हटलं जातं सेकंडरी स्टोरेज. जसं याची उदाहरणं काही आहेत, मग हार्ड डिस्क आहे, ऑप्टिकल डिस्क, पेन ड्राईव्ह हे सेकंडरी स्टोरेजची उदाहरणे आहेत. यामध्ये लॉंग टाइम डेटा सेव्ह राहतो म्हणून यांना सेकंडरी स्टोरेज म्हटलं जातं आणि परमनंट स्टोरेज म्हटलं जातं किंवा नॉन व्होलाटाईल स्टोरेज म्हणतात. तर स्टोरेजची दोन टाइप्स आहेत, एक प्रायमरी, दुसरा आहे सेकंडरी. प्रायमरी स्टोरेज फक्त एकच आहे, रॅम, जे मी तुम्हाला सिस्टम युनिट या चॅप्टर मध्ये शिकवणार आहोत. आज आपण बघणार आहोत सेकंडरी स्टोरेज. तर आता स्टोरेज म्हटलं तर त्याची साठवण्याची क्षमता किती आहे, मग हे मोजण्यासाठी आपल्याला काही युनिट ऑफ मेमोरीची गरज पडते. आता जसं आपल्याला वेट मोजायचं असेल तर आपण किलोग्रॅम मध्ये मोजतो. आपल्याला डिस्टन्स मोजायचा असेल तर किलोमीटर मध्ये मोजतो. जर एखादं लिक्विड बेस मध्ये असेल तर लिटर मध्ये मोजतो. तसेच आपल्या स्टोरेजची कॅपॅसिटी जर तुम्हाला मोजायची असेल तर त्याच्यासाठी युनिट ऑफ मेमोरी बनलेले आहेत. जसं सर्वात वजन करायचं असेल तर ग्रॅम, किलोग्रॅम, टन. तसंच युनिट ऑफ मेमोरी मध्ये पण त्याचे टाइप्स पडलेले आहेत. सर्वात लहान युनिट कोणता असेल तर तो आहे किलोबाइट्स. बघा इथे दिलेलं आहे. सर्वात छोटा युनिट मेमोरी मोजण्याचा सर्वात लहान युनिट कोणता असेल तर किलोबाइट. मग एक किलोबाइट म्हणजे काय, तर एक किलोबाइट्स म्हणजे 1 KB म्हणजे 1024 बाइट्स. जेव्हा 1024 बाईट एकत्र येतात तेव्हा 1 KB बनतं. आता तुम्ही वर्ड मध्ये काही लेटर्स तयार केलेले आहेत, आउटपुट तयार केलेले आहेत, वर्ड फाईलचा तुम्ही साईज बघाल तर खूप कमी असतो. जास्तीत जास्त 10 KB वर नसायलाच पाहिजे. मग हे तुम्हाला समजायला पाहिजे की 1 KB म्हणजे काय. 1024 बाईट मिळून 1 KB बनतं. मग त्याच्यापेक्षा मोठा युनिट काय, तर त्याच्यापेक्षा मोठा युनिट आहे एमबी. एमबी तुम्ही नाव ऐकलेलं आहे, ज्याला मेगाबाईट म्हणतात. मग 1 मेगाबाईट म्हणजे 1024 KB मिळून 1 MB साईज बनतो. सेम तसंच एमबी पासून बनतं जीबी. 1024 MBचा 1 GB बनतो आणि 1024 TBचा 1 TB बनतो. सर्वात लहान युनिट आहे किलोबाईट, त्याच्यापेक्षा मोठं मेगाबाईट, त्याच्यापेक्षाही मोठं गिगाबाईट आणि सर्वात मोठं असतं टेराबाईट. आता जीबी तर तुम्हाला माहितीच आहे. कुणी म्हणतो माझ्या मोबाईलच्या 64 GB स्टोरेज आहे, कुणाचं 128 असतं, कुणाचं 256 असेल. मग किती कशामध्ये असतो तो, जीबी मध्ये असतो. आता 256 GB स्टोरेज म्हणजे काय, आकार सारखाच असतो. 128 आणि 256 GBच्या पेन ड्राईव्ह असेल यांचा आकारमान दोघांचे सारखंच असतो. पण ज्याची कॅपॅसिटी 256 आहे त्याच्यामध्ये 256 GB पर्यंत मी डेटा स्टोअर करू शकतो. तर हे होते युनिट ऑफ मेमोरी. लक्षात ठेवा, पुढची युनिट मागच्या युनिट पेक्षा 1024 पट मोठी असते. आतापर्यंत सर्वात मोठी इकाई टीबीच आहे, टेराबाईट. त्याच्यानंतर समोर बघू आपण सेकंडरी स्टोरेजचे इंट्रोडक्शन. आता सेकंडरी स्टोरेज काय असतात ते मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. सेकंडरी स्टोरेज म्हणजे फाईल सेव्ह करण्यासाठी वापरली जाणारी डिव्हाइसेस, ज्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करून ठेवू शकतो. सेकंडरी स्टोरेजचा वापर बॅकअप घेण्यासाठी केला जातो. म्हणजे माझ्या कम्प्युटरमध्ये काही महत्वाचा डेटा आहे, तो मला जर पेनड्राईव्ह मध्ये पाहिजे असेल तर मी पेनड्राईव्ह मध्ये सुद्धा बॅकअप घेऊ शकतो. कशामुळे, कारण की त्याच्यामध्ये स्टोरेज कॅपॅसिटी असतो त्यामुळे. डेटा किंवा प्रोग्राम्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी किंवा आणण्यासाठी सेकंडरी स्टोरेज वापरलं जातं. सांगितलं मी तुम्हाला, लॅपटॉप मधला डेटा कम्प्युटर मध्ये घ्यायचा आहे
तो कम्प्युटर मधला डेटा लॅपटॉप मध्ये घ्यायचा आहे तर तुम्हाला सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसची गरज पडेल. मग याची उदाहरणं काय आहेत? याची उदाहरणं आहेत पेन ड्राईव्ह किंवा एक्सटर्नल हार्ड डिस्क वापरून फाईल दुसऱ्या कम्प्युटरवर नेता किंवा आणता येतात. वन कम्प्युटर टू अनदर कम्प्युटर फाईल्स नेण्यासाठी उपयोगी पडतात. तर हे सेकंडरी स्टोरेजचे इंट्रोडक्शन होते. त्याच्यानंतर सेकंडरी स्टोरेजचे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच त्यांचे गुणधर्म, याला आपण वैशिष्ट्ये म्हणू शकतो. तर सेकंडरी स्टोरेजचे काही महत्वाचे घटक समजून घेऊ आपण, ज्याच्यामध्ये पहिलं आहे मीडिया. हा बघा पहिला दिलेला आहे मीडिया. आता मीडिया म्हणजे काय होतं? मीडिया म्हणजे डेटा आणि प्रोग्राम्स ठेवणारे खरे फिजिकल मटेरियल, म्हणजे जे काही फिजिकल पार्ट्स असतात त्याच्यामध्ये डेटा काय केला जातो? स्टोअर केला जातो. त्याला म्हटलं जातं मीडिया. सेकंडरी स्टोरेजचे दुसरं गुणधर्म आहे कॅपॅसिटी. प्रत्येक स्टोरेजची कॅपॅसिटी ठरलेली आहे की तो किती डेटा होल्ड करू शकतो. जर तुमच्याकडे 64 GB स्टोरेज असेल तर तुम्ही 64 GB स्टोरेज करू शकता. त्याच्यावर त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करू शकत नाही, म्हणजे त्यांची कॅपॅसिटी ही ठरलेली असते. त्याच्यानंतर आहे स्टोरेज डिव्हाइस. आता स्टोरेज डिव्हाइस म्हणजे काय? स्टोरेज डिव्हाइस म्हणजे स्टोरेज मीडियामधून डेटा रीड आणि राईट करणारे हार्डवेअर. आता जसं तुमच्याकडे स्टोरेज डिव्हाइस, तुमचं स्टोरेज आहे समजा 256 GB तुमच्या मोबाईलला स्टोरेज आहे किंवा कम्प्युटरला स्टोरेज असेल, त्याच्यामध्ये डेटा घालायचा असेल किंवा डेटा वापस घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला स्टोरेज डिव्हाइसची गरज पडते. त्याच्यानंतर चौथं कॅरेक्टरिस्टिक्स आहे ऍक्सेस स्पीड. सेकंडरी स्टोरेजच्या डेटा स्टोअर करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच त्याचं ऍक्सेस स्पीड. आता माझ्याकडे 10 GB डेटा आहे मोबाईलमध्ये, तो मला कम्प्युटरमध्ये घालायचा आहे. मग तो 10 GB डेटा कम्प्युटरमध्ये लोड होण्यासाठी किती वेळ लागेल हे त्या डिव्हाइसच्या ऍक्सेस स्पीडवर ठरलेलं असतं. ऍक्सेस स्पीड चांगला असेल तर 10 GB डेटा स्टोअर करण्यासाठी कमी वेळ लागेल. ऍक्सेस स्पीड चांगला नसेल तर तोच डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागू शकतो. तर हे महत्वाचे सेकंडरी स्टोरेजचे कॅरेक्टरिस्टिक्स होते, गुणधर्म होते. पहिला होता मीडिया, कॅपॅसिटी, स्टोरेज डिव्हाइस आणि ऍक्सेस स्पीड. त्याच्यानंतर बघू आपण रायटिंग अँड रीडिंग. आता रायटिंग म्हणजे काय? रायटिंग म्हणजे सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस मध्ये माहिती सेव्ह करणे. तुम्ही वर्ड मध्ये लेटर्स तयार केले, म्हणजेच तुम्ही काय करत होते? राईट करत होते. तुम्ही एक्सेल मध्ये काही सीट्स बनवल्या, पॉवर पॉइंट मध्ये काही प्रेझेंटेशन तयार केले, म्हणजे आपण कम्प्युटरला काही इन्स्ट्रक्शन देत होतो, काही डेटा देत होतो, तर यालाच म्हणतात रायटिंग. रायटिंग म्हणजे सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस मध्ये माहिती सेव्ह करणे, म्हणजे आपण जी काही माहिती सेव्ह करतो त्याला रायटिंग म्हणतात. रीडिंग. रीडिंग म्हणजे सेकंडरी स्टोरेज मधून माहिती ऍक्सेस करणे. सेकंडरी स्टोरेज मधून जी काही माहिती तुम्ही वापस मिळवता, वाचता, त्याला म्हटलं जातं रीडिंग. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सेव्ह करणे म्हणजे रायटिंग आणि ओपन करणे किंवा ऍक्सेस करण्याला रीडिंग म्हणतात. एखादी माझी वर्डची फाईल आहे, ती मी फाईल मध्ये जाऊन ओपन करतो, त्याला म्हटलं जातं रीडिंग. आणि जर मी एखादं लेटर बनवतो आणि त्याला जर मी सेव्ह करत आहो तर त्याला म्हटलं जातं रायटिंग. रीडिंग आणि रायटिंग हे दोन शब्द परीक्षेत विचारले जातात, त्यामुळे रायटिंग म्हणजे काय आणि रीडिंग म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. रायटिंग वर 101% एक क्वेश्चन आहे. रायटिंग म्हणजे सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस मध्ये इन्फॉर्मेशन सेव्ह करणे, हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत आता स्टोरेज डिव्हाइस. आतापर्यंत मी तुम्हाला काय सांगितलं? स्टोरेज म्हणजे काय, स्टोरेज डिव्हाइसचे काय काय काम असतं. आता कोणते स्टोरेज डिव्हाइस आहेत ज्यांचा आपण वापर करतो डेटा स्टोअर करण्यासाठी? तर आता आपण मुख्य स्टोरेज डिव्हाइस पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये हार्ड डिस्क, SSD, ऑप्टिकल डिस्क आणि मास स्टोरेज ही सेकंडरी स्टोरेजची महत्वाची उदाहरणे आहेत. प्रत्येक डिव्हाइसची कॅपॅसिटी, स्पीड आणि उपयोग हा वेगवेगळा असतो. तर स्टोरेज डिव्हाइस मध्ये पहिला स्टोरेज डिव्हाइस
हार्ड डिस्क याच्याबद्दल आपण आता माहिती जाणून घेऊ. तुम्हाला चित्र दाखवलेलं आहे स्क्रीनवरती बघा, त्याला हार्ड डिस्क म्हणतात. हार्ड डिस्क काय करतो? फाईल सेव्ह करतो. तुमच्या ज्या काही फाईल्स बनवलेल्या आहेत वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटच्या किंवा इंटरनेटवरून जे काही तुम्ही चित्र सेव्ह करता हे सगळे हार्ड डिस्क मध्ये सेव्ह केले जातात. हार्ड डिस्कच्या सरफेसवरील मॅग्नेटिक चार्जेस बदलून डेटा स्टोअर होतो. डेटा 1 आणि 0च्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट होतो. कम्प्युटरला फक्त दोनच अंक समजतात, 1 and 0. 1 हे पॉझिटिव्ह चार्ज आहे, 0 हे निगेटिव्ह चार्ज आहे. मी जेव्हा तुम्हाला सिस्टम युनिट हा चॅप्टर शिकवेन तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये या गोष्टी कळणार. फक्त एवढं लक्षात ठेवा की डेटा हा 1 आणि 0च्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट होतो. हार्ड डिस्कची कॅपॅसिटी सामान्यतः गिगाबाईट किंवा टेराबाईट मध्ये असते. म्हणजे याची जी स्टोरेज क्षमता आहे ती खूप जास्त आहे. तुम्ही खूप सारे पिक्चर्स म्हणजेच मूवी, खूप सारे हिंदी गाणे, मराठी गाणे याच्यामध्ये स्टोअर करू शकता, कारण की याची कॅपॅसिटी ही जीबी मध्ये किंवा टीबी मध्ये असते. आता जर तुम्ही टीबीचे स्टोरेज घेता थोडंसं एक्सपेन्सिव्ह असेल, पण तुम्ही खूप प्रचंड असा डेटा याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आपल्या कम्प्युटरमध्ये हार्ड डिस्क लागलेले आहेत आणि एसएसडी पण लागलेले आहे. आपला डेटा हार्ड डिस्क आणि एसएसडी मध्ये स्टोअर होतो. आता तुम्हाला हार्ड डिस्क बद्दल समजलं. हार्ड डिस्क हे कम्प्युटरमध्ये माहिती सेव्ह करण्यासाठी वापरलं जातं. याचा स्पीड चांगला असतो आणि याच्यामध्ये खूप प्रचंड डेटा स्टोअर करू शकतो. मग हार्ड डिस्कचे दोन प्रकार आहेत. एक इंटरनल हार्ड डिस्क. आता इंटरनल हार्ड डिस्क म्हणजे काय? तर इंटरनल हार्ड डिस्क ही सिस्टम युनिटच्या आतमध्ये असते. सिस्टम युनिट म्हणजे सीपीयू, सीपीयूच्या आतमध्ये. ते सीपीयूच्या आतमध्ये असतं, त्यामुळे आपण याला इझिली रिमूव्ह करू शकत नाही किंवा घेऊन पण नाही जाऊ शकत. मी काय म्हटलं, घेऊन जाऊ शकतो पण इझिली घेऊन नाही जाऊ शकत. तुम्हाला कम्प्युटर बंद करावा लागेल, सिस्टम युनिटला ओपन करावं लागेल, त्याच्यानंतर तुम्ही त्याला काढून घेऊन जाऊ शकता, पण हे इझी नाही. ती ऑपरेटिंग सिस्टीम, सॉफ्टवेअर आणि डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतात. म्हणजेच तुमच्या कम्प्युटरमध्ये जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती हार्ड डिस्क मध्ये, इंटरनल हार्ड डिस्क मध्ये स्टोअर असते. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट किंवा जे काही कम्प्युटरमध्ये अप्लिकेशन्स आहेत ते सगळे हार्ड डिस्क मध्ये, इंटरनल हार्ड डिस्क मध्ये स्टोअर असतात. त्याच्यानंतर दुसरी हार्ड डिस्कचे प्रकार आहे एक्सटर्नल हार्ड डिस्क. एक्सटर्नल म्हणजे बाहेरील, तुम्ही बाहेरून तिला कनेक्ट करू शकता. ही सेम हार्ड डिस्क सारखीच असते, फक्त याचे वैशिष्ट्य काय आहे तर तुम्ही याला बाहेरून कनेक्ट करू शकता. एक्सटर्नल हार्ड डिस्क ही सिस्टम युनिटच्या बाहेर असते. ती बॅकअप आणि एक्स्ट्रा स्टोरेज साठी खूप उपयोगी असते. त्याचा वापर केव्हा करणार? आता तुमच्या कम्प्युटरचा स्टोरेज 256 GB आहे, पण तुम्हाला त्या कम्प्युटर्समध्ये अजून काही गाणी ऍड करायची आहेत, काही मूवी ऍड करायच्या आहे, मग कम्प्युटरचा स्टोरेज कमी पडत आहे, तर तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये एक्सटर्नल हार्ड डिस्क बाहेरून कनेक्ट करू शकता. किंवा तुमच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेहमी येणं जाणं होत असते, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही एक्सटर्नल हार्ड डिस्क आपल्यासोबत घेऊ शकता. त्याच्यामध्ये प्रचंड डेटा स्टोअर होतो, तुम्ही आपल्यासोबत त्याला कॅरी करू शकता. डेस्कटॉप कम्प्युटर आपल्यासोबत कॅरी करणे थोडंसं कठीण होईल, पण एक्सटर्नल हार्ड डिस्क छोटा डिव्हाइस असतो, त्याला आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इझिली घेऊन जाऊ शकतो. तर हे हार्ड डिस्कचे दोन प्रकार होते. त्याच्यानंतर डिस्क कॅशिंग. तर डिस्क कॅशिंग म्हणजे काय, हा सुद्धा याच्यावर पण एक क्वेश्चन असतो परीक्षेमध्ये. डिस्क कॅशिंग हार्ड डिस्कचा परफॉर्मन्स सुधारते. म्हणजे जर तुमची हार्ड डिस्क स्लो झाली, तिचं स्पीड वाढवायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला डिस्क कॅशिंग ही प्रोसेस करावी लागते. त्याने कम्प्युटरचा स्पीड वाढतो. कम्प्युटरला पुढे कोणता डेटा लगेच येईल किंवा त्याला लागेल याचा अंदाज घेतला जातो. म्हणजे कोणता डेटा कम्प्युटरला लागेल तो शोधण्यासाठी कमी वेळ लागेल. हे कशामुळे शक्य होतं? डिस्क कॅशिंगमुळे. वारंवार वापरला येणारा डेटा फास्ट ऍक्सेस होतो. आताच म्हटलं तुम्हाला, कम्प्युटरला कुठली माहिती पाहिजे ती कमी वेळामध्ये कम्प्युटरला अवेलेबल होते. कशामुळे? जर आपण डिस्क कॅशिंग करतो तर. त्यामुळे हार्ड डिस्कचे काम अधिक जलद होते, म्हणजे हार्ड डिस्कचा परफॉर्मन्स सुधारतो. तर पहिलं स्टोरेज डिव्हाइस होतं हार्ड डिस्क, ज्याचा वापर कम्प्युटरमध्ये माहिती
किंवा डेटा स्टोअर करण्यासाठी केला जातो. त्याच्यानंतर दुसरं सेकंडरी स्टोरेज आहे सॉलिड स्टेट स्टोरेज. तुम्हाला स्क्रीनवरती चित्र दिसत आहे बघा, याच्यात पेन ड्राईव्ह आहे, कॅमेऱ्यासाठी लागणारा हा SD कार्ड आहे किंवा कॉम्पॅक्ट फ्लॅश हे सुद्धा कार्ड इथं दिलेले आहे. सॉलिड स्टेट स्टोरेज म्हणजे SSD प्रकारचे स्टोरेज. यामध्ये हलणारे पार्ट्स नसतात, म्हणून ते रिलायबल आणि फास्ट असतात. जर आपण तुम्ही हार्ड डिस्क सोबत याचं कंपॅरिझन केलं तर हार्ड डिस्कच्या कितीतरी पट जास्त स्पीड तुम्हाला सॉलिड स्टेट स्टोरेजचा बघायला मिळेल. म्हणून आता हार्ड डिस्कच्या ठिकाणी लोक SSD स्टोरेजचा वापर करतात. याला पॉवर कमी लागते, पण त्याच कॅपॅसिटीसाठी कॉस्ट आपल्याला जास्त द्यावी लागते. म्हणजे 256 जीबीच्या हार्ड डिस्क तुम्हाला 1000 रुपयाला येत असेल तर त्याच कॅपॅसिटीचं SSD स्टोरेज तुम्हाला 2,500 ते 3,000 रुपयाला येईल. म्हणजे त्याच्या डबल किंवा ट्रिपल त्याची किंमत असते. सेकंडरी स्टोरेज होता सॉलिड स्टेट स्टोरेज. त्याच्यानंतर स्टोरेजचा तिसरा प्रकार आहे ऑप्टिकल डिस्क. हे बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, तुम्ही बघू शकता. याला आपण CD म्हणतो, DVD हे नावं तुम्ही ऐकलेले असतील. ऑप्टिकल डिस्क मध्ये डेटा लाईट किंवा लेजरच्या मदतीने रीड केला जातो. म्हणजे लेजर लाईटच्या साहाय्याने त्याच्यामध्ये जो काही डेटा स्टोअर केलेला आहे तो वाचण्यासाठी लेजर लाईटचा वापर केला जातो. CD, DVD आणि ब्लू रे ही ऑप्टिकल डिस्कची उदाहरणे आहेत. डेटा स्टोअर आणि ट्रान्सफर करण्यासाठी CD, DVDचा वापर केला जातो. एका कम्प्युटरमधून दुसऱ्या कम्प्युटरमध्ये डेटा ने आण करण्यासाठी ऑप्टिकल डिस्क मध्ये CD, DVDचा वापर करतात. आधी मूवीज बघण्यासाठी ऑप्टिकल डिस्कचा वापर करत होते, पण आता ऑप्टिकल डिस्क मार्केटमधून गायब झालेले आहेत. त्याच्या ठिकाणी पेन ड्राईव्हचा वापर करतो, नाहीतर आपण मोबाईलचा वापर करतो. जुन्या कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये CD आणि DVDचा वापर जास्त होत असे, आता त्याचा वापर होत नाही. त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट डिस्क, जसं मी तुम्हाला सांगितलं CD, हे बघा स्क्रीनवर दिसत आहे. CD म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क. CD मध्ये सुमारे 700 MB पर्यंत डेटा स्टोअर करू शकतो, म्हणजे खूप कमी डेटा स्टोअर होतो याच्यामध्ये. CD चा प्रकार आहे, एकदाच राईट करता येते. एकदा जर तुम्ही याच्यामध्ये गाणे भरले किंवा एखादा मूवी भरला तर त्याला चेंज करून दुसरा मूवी आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकत नाही. CD-RW अनेक वेळा राईट करता येते. RW म्हणजे रिरायटेबल. RW म्हणजे रिराईट. तुम्ही याच्यामध्ये परत परत डेटा टाकू शकता, डिलीट करू शकता, ऍड करू शकता, डिलीट करू शकता. त्याला म्हणतात CD-RW. हे CDचे प्रकारच आहेत. आणि CD-ROM फक्त डेटा रीड करतो. म्हणजे जर एखादा सॉफ्टवेअर आहे, तो सॉफ्टवेअर जर रीड करायचा आहे तर त्यासाठी CD-ROM ची आपल्याला गरज पडते. याच्यामधला डेटा युजर म्हणजे आपण राईट किंवा इरेज करू शकत नाही. हे दिसत आहे CD. मग CDचा डेटा स्टोअर करण्याचा जो स्टोरेज होता तो खूप कमी होता, 700 MB. मग नवीन टेक्नॉलॉजी आली. CDच्या ठिकाणी नवीन टेक्नॉलॉजी कोणती आली? DVD. DVDचा फुल फॉर्म काय? डिजिटल वर्साटाईल डिस्क. सेम DVD म्हणजे डिजिटल वर्साटाईल डिस्क. CD पेक्षा न्यूअर व्हर्जन आहे, जास्त कॅपॅसिटी 4 GB पर्यंत डेटा स्टोअर करू शकत होतो याच्यामध्ये. DVD-R जसं CD-R होतं तसं DVD-R एकदाच राईट करता येते. DVD-RW तुम्ही परत परत राईट करू शकता, डिलीट करणे, ऍड करणे. DVD-ROM फक्त रीड करता येते, आपण त्याच्यामध्ये माहिती घालू नाही शकत किंवा इरेज पण नाही करू शकत. ही होती DVD. मग DVDच्या ठिकाणी थर्ड ऑप्टिकल डिस्क आलं, ज्याचे नाव होतं ब्लू रे डिस्क. बघा साईज सगळ्यांचा सेम होता, पण याचा स्टोरेज बघा 25 GB ते 50 GB पर्यंत डेटा स्टोअर करू शकतो. CD मध्ये फक्त 700 MB, DVD मध्ये 4 GB आणि ब्लू रे डिस्क मध्ये खूप जास्त डेटा स्टोअर करू शकत होतो. सेम
ब्लूरे डिस्क, ब्लूरे हे नेक्स्ट जनरेशन ऑप्टिकल डिस्क आहे. डीव्हीडी पेक्षा फार ग्रेटर कॅपॅसिटी आहे, खूप जास्त डेटा स्टोअर करू शकतो. ब्लूरे डिस्कला बीडी असे म्हणतात, शॉर्ट मध्ये याला बीडी म्हणतात. जसं सीडी डीव्हीडी तसं त्याला शॉर्ट मध्ये बीडी म्हणतात. आता तुम्ही बघाल युट्यूबला वगैरे गाणे सर्च करत असाल तर तिथे ब्लूरे फॉर्मॅट असतो व्हिडिओचा. कॅपॅसिटी साधारणतः 25 GB पर्यंत असू शकते. हाय डेफिनेशन व्हिडिओ डेटा स्टोअर करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर चौथं सेकंडरी स्टोरेज आहे मास स्टोरेज डिव्हाइस. हे बघा तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे. मास स्टोरेज डिव्हाइस म्हणजे हाय कॅपॅसिटी सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस. तुमच्याकडे खूप प्रचंड डेटा आहे आणि त्याला जर तुम्हाला स्टोअर करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला मास स्टोरेज डिव्हाइसचीच गरज पडेल. मोठ्या संस्थांमध्ये खूप मोठा डेटा असतो आणि त्याला साठवण्यासाठी मास स्टोरेज डिव्हाइसचा वापर केला जातो. बॅकअप, आर्चिव्ह आणि लार्ज डेटा मॅनेजमेंटसाठी हा उपयोगी आहे. जिथे डेटा डिमांड जास्त असते तिथे मास स्टोरेज वापरली जातात. जसं युट्यूब मध्ये कोणतंही गाणं सर्च केलं आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला मिळतो. मग त्यांनी सगळे जे काही गाणे असतील किंवा जे काही रेकॉर्डेड क्लासेस असतात ते स्टोअर करण्यासाठी युट्यूबने काय केलेलं आहे, मास स्टोरेज डिव्हाइसचा वापर केलेला आहे. म्हणजे जिथं खूप प्रचंड डेटा स्टोअर करायचा असेल त्या ठिकाणी मास स्टोरेज डिव्हाइसची गरज पडते. हे खूप एक्सपेन्सिव्ह असतात. तर आज आपण सेकंडरी स्टोरेज हा चॅप्टर शिकलो. त्याचे क्विक रिव्हिजन आपण करू. आज आपण काय काय शिकलो. प्रायमरी स्टोरेज तात्पुरते आणि व्होलाटाईल असते. सेकंडरी स्टोरेज कायमस्वरूपी आणि नॉन व्होलाटाईल असते. याच्यामध्ये डेटा एकदा लोड केला की आपण भविष्यात केव्हाही ऍक्सेस करू शकतो. रायटिंग म्हणजे माहिती सेव्ह करणे, रीडिंग म्हणजे माहिती ऍक्सेस करणे. सोप्या भाषेत सेव्ह करणे म्हणजे रायटिंग, ओपन करणे म्हणजे रीडिंग. सीडीआर म्हणजे राईट वन्स, सीडीआरडब्ल्यू म्हणजे राईट मेनी टाइम्स. ब्लूरे कॅपॅसिटी 25 ते 50 GB पर्यंत असू शकते. हे होते क्विक रिव्हिजन. त्याच्यानंतर एक्झाम इम्पॉर्टंट पॉइंट्स काय आहेत ते बघू. परीक्षेसाठी हे मुद्दे लक्षात असायलाच पाहिजे. 1 KB म्हणजे 1024 बाईट. 1 MB म्हणजे 1024 KB. 1 GB म्हणजे 1024 MB. 1 TB म्हणजे 1024 TB. इंटरनल हार्ड डिस्क सिस्टम युनिटच्या आतमध्ये असते. इंटरनल म्हणजे आतमध्ये. एक्सटर्नल हार्ड डिस्क बॅकअप साठी युजफुल आहे आणि ही सिस्टम युनिटच्या बाहेर तुम्ही इझिली कनेक्ट करू शकता आणि इझिली रिमूव्ह करू शकता. SSD रिलायबल आणि पॉवर इफिशियंट असते. SSD सगळ्यात जास्त आता वापर केला जातो SSDचा. आपल्या सगळं कम्प्युटरमध्ये SSD लागला. तर SSD लावाल तुम्ही तर तुम्हाला कम्प्युटरचा स्पीड 10 पट जास्त मिळतो आणि याला पॉवर कंझम्पशन खूप कमी असते. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल क्वेश्चन्स. आता तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारू शकता. प्रायमरी स्टोरेज आणि सेकंडरी स्टोरेज मध्ये काय फरक आहे हे तुम्हाला कळलं असेल. प्रायमरी स्टोरेज हे थोड्या वेळासाठी असतात, तात्पुरते. सेकंडरी स्टोरेज हे परमानंट असतात, लॉंग टाइम. 1 MB मध्ये किती KB असतात हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. 1024 KB असतात. इंटरनल हार्ड डिस्क कुठे असते, CDR आणि CDRW मध्ये काय फरक आहे, ब्लूरे डिस्कची कॅपॅसिटी किती असते, हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि समजून घ्या. रायटिंग आणि रीडिंग मध्ये काय फरक आहे हे सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सेकंडरी स्टोरेज चॅप्टर पूर्ण केला आहे. व्हिडिओ पुन्हा पहा, महत्वाचे मुद्दे रिवाइज करा, प्रॅक्टिकल टेस्ट नक्की सोडवा. नियमित सराव केल्यास थिअरी परीक्षा नक्की सोपी वाटेल. आणि हे प्रश्न फक्त परीक्षेसाठीच नाही तर तुम्हाला समोर भविष्यात या गोष्टीचं नॉलेज असणे काळाची गरज आहे. तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा पहा, लक्षपूर्वक ऐका, तर तुम्हाला याचा नक्की समोर फायदा होईल. धन्यवाद.